थँक्यू. थँक्यू. सॉरी. आज आपण बाहेर भेटणार आहोत. ऍक्च्युली आय हॅड अ प्लॅन टू गो फॉर अ लॉंग ड्राईव्ह. पण नेमकं या पार्टीचं इन्व्हिटेशन आलं म्हणून तुला इथेच ये म्हटलं. खरं तर आय कांट से नो टू एनी पार्टी. पार्टी इज माय वीक पॉइंट. इट्स ओके. मला आवडलाय हा व्हेन्यू. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. बाय द वे, कशा काम करतायत आमच्या काकू? काकू काकू त्यांच्याच जगात असतात. त्यांचं एक वेगळं युनिव्हर्स आहे. त्यात सुरू असतं काही ना काही. म्हणजे त्यांना ज्या कामासाठी अपॉइंट केलंय ना ते काम त्या करतच नाहीत. आणि जे नाही करायचंय ते त्यांना डेफिनेटली करायचं असतं. बापरे, नाही मला कळलं नाही. लिव्ह इट ना. इथे मी चिल करायला आलो. इथेही काकू पुराण नकोय मला. चिल करूयात. सॉरी वन्सी. कालचा कॉल मी खूपच रूडली कट केला. तू विचार करत असशील ना की दिवसा हा माणूस खूप रूड वागतो आणि रात्रीचा मेसेज करतो. नेमका कसा आहे हा माणूस असा विचार करत असशील ना. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. मी पण बिझनेस करते, सो मला माहिती आहे कामाचा लोड कितपत असू शकतो. असं होतं जनरली. आणि आपल्याला काही टेन्शन्स कमी असतात का? सो एकाचा राग दुसऱ्यावर निघूच शकतो. आणि हे हक्काच्या माणसांबरोबर जास्त होतं. असं म्हणतात, दिवसभर एवढ्या टेन्शन मधून घरी आल्यावर रात्री ज्या माणसाला मेसेज किंवा फोन करावासा वाटतो ना, तो सगळ्यात जवळचा असतो. इज इट? तूही कधीतरी करत जा मला मेसेज. वाटतं ना मला पण मला कळत नाही तुमचा मूड असेल नसेल. कदाचित तू मेसेज केलास तर बदलू शकतो मूड. ट्राय कर एकदा. Would you like to dance? Would you like to dance? या
ऑल द बेस्ट स्वीटर. थँक्स डार्लिंग. वेट, मी आलेच फ्रेश हो. Ma'am, any order? फालुदा. राजवर्धनच्या इज्जतीचा फालुदा. Sorry? 1 ऑरेंज ज्यूस प्लीज. Okay, ma'am. ये तसंही आमचं घर आधी पाहिलंच असशील ना तू. आलीयस पूर्वी तू इकडे. काय ग, काय झालं? छान आहे तुमचं घर. मोठं आहे. पण खरं सांगू, आत्ता या घरात पाऊल टाकताना स्वतःबद्दल खूप वाईट वाटतंय. का? तुम्ही माझ्या घरी येऊन सुद्धा मी तुम्हाला घरात नाही घेऊ शकले. बाहेर पडवीत झोपावं लागलं. अगं कावेरी, वेडी आहेस का तू? असं काय करतेस? ठीक आहे, पडवीत झोपावं लागलं. घरात नाही घेतलंस, पण तुझ्या मनात किती जागा दिलीस मला. किती माया लावलीस. तू लावलेली माया, माझ्यासाठी गायलेली अंगाई, स्वतः उपाशी राहून मला भरवलेला भात, ते सगळ्या वैभवापेक्षा खूप मोठं आहे बाळा. अरे वा, पाहुणे आलं वाटतं घरी. अरे पाहुणी नाही कावेरी, हे माझे दीर सुदर्शन आणि हा माझ्या जाऊबाई आकांक्षा. आणि सुदर्शन आकांक्षा ही कावेरी माझी पर्सनल असिस्टंट म्हणून नुकतीच आपल्या माहेरच्या चहाच्या फॅमिलीत रुजू झाली आहे. नमस्कार. नमस्कार. हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हो, मलाही. तू आमच्या आदित्यच्या लग्नात होतीस का? हो. वा. हा बरोबर, जिच्यावर मंगळसूत्र चोरीचा आळ आला होता, तीच ना ग तू? हो, पण तेव्हा कावेरी अगो कशाची पर्वा न करता काय परिस्थिती सांभाळून घेतलीस तू. मुहूर्त टळू दे म्हणून आपल्या सानियासाठी त्यांनी किती पटकन मंगळसूत्र होऊन दिलं नाही आकांक्षा? म्हणजे काय बरं का कावेरी, त्यावेळी समजावून सांगितलेलं मंगळसूत्राचं महत्व अजूनही लक्षात आहे बरं का आमच्या. त्यावेळीची परिस्थिती तू सराईतपणे हाताळली होतीस. हो, वाटलं नव्हतं पुन्हा भेट होईल म्हणून, पण छान वाटलं तुला भेटून. अरे हो, इच्छा असूनही मला त्या गडबडीत तिला भेटताच आलं नाही. पण म्हणतात ना, देव गाठी बेठी बरोबर जुळवून आणतो. बरं चला, मी निघू का आता? अगं असं काय करतेस? जेवायची वेळ झाली, आता जेवूनच जायचं. नाही, खरंच नको. परत उशीर होईल मला घरी जायला. अगं ड्रायव्हर सोडेल तुला घरी. आता जेवल्याशिवाय नाही जायचं. खरंच यावेळी नको. अगं वहिनी एवढ्या आग्रह करतात तर जा की जेवून. आणि हे बघ, तसंही रत्नमाला मोहितेंच्या आमंत्रणाला नाही म्हणण्याची कोणाची टाप नाही बरं का. बरोबर आहे, ऐकलंस ना? आता जेवूनच जायचं. ठीक आहे, थांबते. फक्त मी माझ्या रूममेटला फोन करून कळवू का? कळ जा.
हॅलो 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 वैदेही. हॅलो हॅलो वैदेही, तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये. कुठेस तू? हॅलो कावेरी. हॅलो हॅलो मला नाही ऐकू येते. हॅलो. हा हॅलो, कुठेस तू? तिकडे खूप गोंधळ सुरू आहे का? मला नीट आवाज ऐकू येत नाहीये तुझा. हॅलो कावेरी, अगं मी जरा बाहेर आले. हॅलो, तू बोल ना, काय बोलत होती? हॅलो अगं, मी आज जेवायला येणार नाहीये घरी, एवढं सांगायला फोन केला होता. हॅलो अगं, तसंही मी जेवायला येणार नाहीये, तू काळजी नको करू. हा 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 ठीक आहे. हॅलो, बरं तू कुठे आहेस आणि तू कुठे जेवणार आहेस? अगं मी रत्नमाला मॅडमच्या घरी आहे. हॅलो हॅलो कावेरी, ऐकू नाही येते काही. अगं मी आज जेवायला घरी येणार नाहीये, एवढंच सांगायचं होतं. बाकी सगळं नंतर सांगते. अगं ओके ओके, मला काही ऐकू येत नाहीये. बाय बाय. हा बाय 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 बाय. Sorry. I am नो इशू, इट्स ओके. I'm little drunk. इट्स ओके. I know. आई हवंटन गोली चल गई धाए. चमचम कर दे के हाँ. What have I done? व्हॉट हॅव आय डन? काय केलं? अंधाराचा फायदा घेऊन मुलीच्या अंगाला हात लावता? लाज नाही वाटत? मुलीच्या अंगाला हात लावता? काय? लाज नाही वाटत? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? काय बोलताय तुम्ही?
मी असं काही केलं नाहीये. काहीही केलेलं नाहीये. तुझ्यासारख्या माणसाला असं वाटतं कुठलीही मुलगी ही आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तू आता जे काही केलंस ना त्याला विनयभंग असं म्हणतात. एक मिनिट, मी असं काहीही केलेलं नाहीये. आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुझ्यासारख्या चीप मुलांना मी चांगलंच ओळखते. अंधाराचा फायदा घेऊन मुलीच्या अंगाला हात लावतो. लाज नाही वाटत? एक्सक्यूज मी, तुला माहिती आहे हे कोण आहेत? असेल कुणीही, म्हणून काय कुठल्याही मुलीच्या अंगाला हात लावायचं लायसन्स मिळालंय ह्याला? जो कुणी असेल तो त्याच्या घरी. ए, राजवर्धन आहेत ते, मिस्टर राजवर्धन मोहिते, माहेरच्या चहाच्या ओनर रत्नमाला मोहिते यांचा मुलगा. समजलं? आणि ते असं करणं शक्य नाही. ओ, पण तू कोण आहेस ग याची बाजू घेणारी? मी मोहित्यांची सून आहे, त्यांच्या भावाची बायको. ग्रेट. तेव्हाच एवढी बाजू घेतेस धीराची. पण आम्हाला कळत नाही का तुमच्यासारख्या माणसांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे? माहेरच्या चहाबद्दल ऐकलंय मी. शट अप, जस्ट शट अप. समजलं? यांच्या विरोधात आता एकही शब्द काढलास ना तर काय? हा, आता जे काही शिकवायचंय ते ह्याला शिकव. हे बघ, नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज झालाय. राजवर्धन असं करणं शक्यच नाहीये. हवं तर आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करूया. सीसीटीव्ही फुटेज बघायची काही एक गरज नाही. आणि माझ्यासोबत काय केलं आणि कोण कुठल्या इंटेन्शनने टच करतं ना हे न कळण्या इतकीच मी फूल नाहीये. ओके, तुला वाटतंय ना राजवर्धनने असं केलंय? मग तुला जे करायचंय ना ते कर. काय करणार आहेस ग? पोलिसात जाणार आहेस? जा, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मग आम्हीही तुला बघून घेऊ. जाणारच आहे. आणि हे तू मला सांगायची गरज नाहीये. मला काय करायचंय ते मी करणारच आहे. जस्ट वेट अँड वॉच. डोंट वरी राजवर्धन, काहीही होणार नाही. आय नो तुम्ही काहीही केले नाही. आय ट्रस्ट यू. बस बस बस. अरे घे ग, खा. बस बस हो. असं सगळे छान एकत्र जेवायला बसले की मला खरंच खूप आवडतं. अरे आमच्या लहानपणी ना अशा श्लोकांच्या स्पर्धा घ्यायचे जेवायला बसल्यावर. ए कावेरी, तुला वदनी कवळ म्हणता येतं का? हो, येतं ना. म्हण ना. इथे सगळ्यांना आवडेल का म्हटलेलं? अगं हो, सगळ्यांना आवडेल. हो ना, म्हण. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अरे वा,
किती छान वाटलं ना. चल आता करा सुरुवात. ताई ताई अरे वा बच्चू, चल जेवायला बसूया. तू हे बघ आधी. अरे काय जेव तर खरं. अगं पहा तर. अरे बच्चू तू माहेरचा चहाच्या राजवर्धननं केलं तरुणी बरोबर अश्लील वर्तन. काय संस्कृतीचे पोवाडे गाणारे काढतायत हे? संस्कृतीचे अरे हे धिंडे. काय आहे बच्चू. रत्नमाला मोहितेबाई, हेच का तुमचे संस्कार आणि हीच का तुमची परंपरा? हा सवाल आहे जनतेचा. उत्तर देता येईल का रत्नमाला मॅडमना? संस्कृतीची पालखी फक्त सामान्यांनी व्हायची आणि श्रीमंतांनी त्याला द्यायची तिलांजली, हेच खरं आहे का?